ठीक आहे. एक रेकॉर्डिंगसाठी मी प्रयत्न करतो. पुन्हा परत सर्व लक्ष द्या, की आपण ऑलरेडी मेंटल अरिथमेटिक पार्ट बघितला. पण आपलं एक बॅलन्सिंग मेथड एक लास्ट वीकमध्ये जेव्हा मुलं एक्झाम देणार आहेत, तेव्हा आपण त्यांना कदाचित एक बॅलन्सिंग मेथडप्रमाणे आपण त्यांना मल्टिप्लिकेशन मीन्स टेबल बनवायला लावू शकतो. आणि दॅट टाईम आपण त्यांना अशा पद्धतीने लेफ्ट टू राइट किंवा राइट टू लेफ्ट दोघं पद्धतीने आपण त्यांना इट्स 8 आणि 3चं रिलेशन त्यांना 24 दिसेल आणि पुन्हा परत 6 आणि 8चं रिलेशन त्यांना 48 दिसेल आणि पुन्हा परत 8 आणि 8चं रिलेशन त्यांना 64 दिसेल. 64 दिसेल. आणि म्हणून बॅलन्सिंग मेथडमध्ये आपण असं बघतो, की 6 इकडे कॅरी फॉरवर्ड होणार आहे आणि पुन्हा परत इथं मात्र एक इन्क्रीज होणार आहे. लक्ष द्या.